ठाकरे बंधूंकडून भाजप नेते के अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आलाय। कोण तो रसमलाई मुंबई महाराष्ट्राची नाही बोलतो असं राज ठाकरे म्हणतात। अण्णामलाई भाजपच्या मनातलं काळं बोलून गेले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले। दरम्यान बॉम्बे ही महाराष्ट्राची नव्हे तर इंटरनॅशनल सिटी असं तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाईंनी वक्तव्य केलेलं। कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू यांची हिंमत कशी होते हो बोलायची। आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझाच काय संबंध आहे इथे यायचा? तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं, एकटे असलो तरी काफी होत। आणि तो अण्णामलाई आला त्याला मला खास धन्यवाद द्यायचे। का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला, भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेला आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या भाषणातून राज ठाकरेंनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली। 2014 पासूनच्या अदानींच्या वाढलेल्या उद्योगांचा मॅपच राज ठाकरेंनी भर सभेत दाखवला। महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला। महापालिका निवडणुकीत भाजपनं ड्रग्ज आणि बालिका अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना तिकीट दिल्यावरूनही राज ठाकरेंनी घणाघात केलाय। फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा दाखवा रे। हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे। 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत। फक्त सरकारच्या आशीर्वादाने। आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा, हे फक्त 10 वर्षातलं आहे। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून। तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं। ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही, पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून। तो एक आता बदलापूरला तुषार आपटे बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक, आली कुठून हिंमत? हे ईव्हीएम मशीन वरती लक्ष ठेवा। दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय बीएलए नेमलेले आहेत सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे। आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो आता आपल्यातलं काही वाद नाही, आता खरी लढाई त्यांच्याशी आहे। सतर्क राहा, बेसावध राहू नका। आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी 7 वाजता फोडून काढा। छत्रपती शिवाजी पार्क मधल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना मुद्द्याचं बोला असं चॅलेंज दिलंय। फडणवीसांशी एका व्यासपीठावर डिबेट करण्यासाठी मी आदित्य ठाकरेंना पाठवतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। अरे तुमचा कुठला ब्रँडवाले आहात तुम्ही? नुसता मोदींचे ब्रँडवाले तुम्ही, आमचा ब्रँड संपवायला निघालात। आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत। ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही 2 नावं पुसून टाकायची। हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही। पण त्यांना अजून कळलेलं नाहीये मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे, पण कोण जर का अंगावर आला
तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वार करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारते हे? नाही, हे सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे, नशामुक्त संभाजीनगर करू. साताऱ्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुषमाताईंनी बाहेर काढलेलं, त्याची चौकशी लावा ना.